12 ऑक्टोबर रविवार रोजी कारंजा लाड नगरचा विजयादशमी उत्सव मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असल्यामुळे यावर्षी विजयादशमी उत्सव भारतातील प्रत्येक गावात मोठ्या उत्साही वातावरणात साजरे होत आहेत। कारंजा येथे सुद्धा शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विजयादशमी उत्सवानिमित्त शस्त्रपूजन पथसंचलनाचे मोठे आयोजन करण्यात आले होते। या विजयादशमी उत्सवाचे कार्यक्रमात मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शार्दूल डोणगावकर होते, तर प्रमुख वक्ते अकोला विभाग सह कार्यवाह सुनील जाधव हे होते, तर कारंजा नगर कार्यवाह केशव साबळे हे मंचावर उपस्थित होते। हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थापना शताब्दी वर्ष असल्याने मागील 2 महिन्यांपासून कारंजा नगरातील स्वयंसेवक या उत्सवाची तयारी करत होते। स्थानिक विवेकानंद संघस्थान पोहावेश जवळ भव्य प्रांगणात हा विजयादशमी उत्सव पार पडला। तत्पूर्वी कारंजा शहरात पथसंचलनात पूर्ण गणवेशासह शेकडो स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला। कारंजा शहरातील प्रमुख मार्गातून हे पथसंचलन जात असताना ठिकठिकाणी नागरिकांनी व्यापारी बांधवांनी पथसंचलनावर फुलांचा वर्षाव केला, सडा रांगोळ्या काढून रस्ते सजविले व फटाक्यांच्या आतिषबाजीने पथसंचलनाचे स्वागत केले। तसेच अनेक व्यापारी बंधूंनी ठिकठिकाणी स्वागत कमानी लावून संघाच्या शताब्दी वर्षाचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या। सायंकाळी 6 वाजता हे पथसंचलन संघस्थानावर आले। यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे कारंजा शहरातील डॉक्टर शार्दूल डोणगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी संघाच्या सेवा कार्याची स्तुती केली। प्रमुख भाषणात अकोला विभाग सह कार्यवाह सुनील जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षाची कारकीर्द मांडली। संघर्षातून अनेक संकटातून हा संघ तावून सलाखून तयार झाला आहे, ते असे म्हणाले। पंचपरिवर्तनाची सूत्रे हे समाज परिवर्तनाचे माध्यम असून यामध्ये स्वदेशी नागरी शिष्टाचार पर्यावरण कुटुंब प्रबोधनाने संस्कार समाजावर झाल्यास समाज निश्चित परिवर्तित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी स्वयंसेवकांनी योग व्यायामाची प्रात्यक्षिके केली। अमृत वचन सनी काळे, सुभाषित आविष्कार जोशी, सांघिक गीत प्रफुल्ल वानखडे, वैयक्तिक गीत विनोद दानखडे यांनी सादर केले। प्रमुख कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन नगर कार्यवाह केशव साबळे यांनी केले। या उत्सवात बहुसंख्येने नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू उपस्थित होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।